स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे अक्षुकी रसोई। आज आपण बनवणार आहोत इडली आणि ओला नारळाची चटणी। सर्वात आधी आपण बनवणार आहोत इडली, ज्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ। अशा प्रकारे आपण तांदूळ आणि डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। तांदूळ आणि डाळ धुवून घेतल्यानंतर आता आपण तांदळामध्ये 2 तांबे पाणी आणि डाळीमध्ये 1 तांबे पाणी टाकून भिजत घालूयात 5 ते 6 तासासाठी। 5 ते 6 तासानंतर आपण बघू शकतात आपले तांदूळ आणि डाळ किती छान प्रकारे भिजलेले आहेत। आता आपण त्याला वाटून घेऊयात। तांदूळ आणि डाळ वाटून घेण्याआधी 1 वाटी पोहे स्वच्छ पाण्याने धुवून भिजू घालायचे आहेत, कारण पोह्यामुळे आपली इडली कुसकुशीत आणि स्पॉन्जी होत असते। वाटून घेण्यासाठी आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चम्मच तांदूळ आणि 1 चम्मच डाळ घेणार आहोत। अशा प्रकारे आपण याला बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण याला टाईट झाकणाच्या डब्यामध्ये रात्रभर ठेवायचं आहे। तांदूळ आणि डाळ वाटून झाल्यानंतर आपण जे पोहे भिजू घातले होते ते बारीक वाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर ते पोहे डब्यामध्ये टाकून बबल येईपर्यंत एकत्र करून घ्यायचे आहेत। आपण बघू शकता त्याला खूप छान बबल आलेले आहेत। आता याला आपण झाकून गरम ठिकाणी ठेवणार आहोत। रात्रभर भिजू घालून ठेवल्यानंतर आपण बघू शकता आपलं पीठ किती खुलून वरती आलेलं आहे। आता आपण छोट्या पातेल्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून एकत्र करून घेणार आहोत। आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकून घेणार आहोत आणि इडलीच्या पात्राला तेल लावून घेणार आहोत, कारण त्यामुळे इडलीच्या पात्राला इडली चिपकणार नाही आणि आपल्याला काढण्यासाठी सोपं होईल। आता आपण इडलीच्या पात्रामध्ये पीठ टाकून घेऊयात आणि एक एक करून पात्र इडलीच्या भांड्यामध्ये ठेवूयात। मग इडलीचं भांडं आपण गॅसवर ठेवून देऊयात 10 ते 15 मिनिटांसाठी। इडली तयार होईपर्यंत इडली सोबत खाल्ल्या जाणारी ओल्या नारळाची चटणी आपण तयार करून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 100 ग्राम डाळवा, 10 ते 15 मिरच्या, 1 ओलं नारळ आणि मूठभर कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात। चवीनुसार मीठ ऍड करूयात आणि अर्धा गिलास पाणी टाकून मिक्सर मधून बारीक पेस्ट काढून घेऊया। आपण बघू शकता आपली पेस्ट किती छान प्रकारे तयार झालेली आहे। आता आपण ही पेस्ट पातेल्यात काढून घेऊयात आणि फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरा व 10 ते 15 पानं कढीपत्ता। आता आपण फोडणीच्या पळीमध्ये तेल गरम करून घेऊयात। तेल गरम झालं की लगेच मोहरी टाकूयात। मोहरी तडतडल्यानंतर टाकूयात, जिरे तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकूयात। लगेच आपण चटणीला फोडणी देऊयात। आपण बघू शकता की आपली चटणी किती छान प्रकारे तयार झालेली आहे। आपण बघू शकता 15 मिनिटांनंतर आपली इडली किती छान प्रकारे तयार झालेली आहे।